नमस्कार. अन्नपूर्णा JMGमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी मसाला ग्रेव्ही भेंडी बनवत आहे. त्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलं आणि भेंडी छान धुवून अशी त्याचे तुकडे केले आणि आता ते तेलात परतून घेणार आहे. 5 मिनटं अशी तेलात भेंडी छान अशी परतून घ्यायची. भेंडीचा रंग बदलत नाही तोपर्यंत. आणि हे पहा, आता छान असा भेंडीचा रंग बदलला आहे आणि मऊही झाली थोडी. आणि आता मी ती प्लेटमध्ये काढून घेते आहे. भेंडी प्लेटमध्ये काढून घेतली. नंतर त्याच पॅनमध्ये तेल घातलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालणार आहे. जिरे छान असे तेलात फुलवून घेतले. नंतर एक बारीक कांदा छान चिरून घेतलेला बारीक, तो परतून घेतला. लाल रंगावरती छान असा परतून झाल्यानंतर त्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली. आलं लसूण पेस्ट ही छान अशी परतून घ्यायची तेलामध्ये, जोपर्यंत त्याचा वास जात नाही तोपर्यंत. नंतर एक बारीक टमॅटो, तो छान बारीक चिरून त्याच्यात घातला. आता टमॅटो आणि कांदा छान असा मऊ करून घ्यायचा. एकाद मिनटं झाकण लावून ठेवायचं, म्हणजे कांदा आणि टमॅटो एकदम मऊ होईल. हे बघा, आता किती कांदा आणि टमॅटो छान असा मऊ झालेला आहे, पूर्णपणे एकजीव झाला आहे. कांदा टमॅटो छान असा मऊ आणि एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुके मसाले घालायचे. अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धणेपूड, लाल तिखट 1-1.5 चमचा घातलं. हळद पाव चमचा आणि हे छान असं सगळं मिसळून घ्यायचं. मसाला छान असा एकजीव करून घ्यायचा पूर्ण. आणि चवीप्रमाणे मीठ घातलं. आता 1-2 मिनटं झाकण लावून ठेवलं. त्यामुळे सगळे आता मसाले कसे एकसारखे होतील त्याच्यामध्ये, कांदा आणि टमॅटोच्या मिश्रणामध्ये. या पद्धतीने हा बघा मसाला छान असा आपला तयार झाला आहे. आता त्याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे असे दही घालणार आहे.
2 चमचे मी असं दही घातलं आणि हे सगळा मसाला आता मी एकसारखा करून घेते. दही तुम्ही फेटूनही घालू शकता किंवा असंही घालू शकता. आणि आता हा मसाला छान असा आपला ग्रेव्ही तयार झाली आहे. आणि आता ही आपण तेलात परतलेली भेंडी या ग्रेव्हीमध्ये घालणार आहे. आणि आता ही भेंडी छान अशी ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची. आणि 1-2 मिनटं झाकण लावून ठेवायचं. भेंडी आपली शिजलेलीच आहे, पण थोडीशी अजून शिजवून घेण्यासाठी, मऊ करण्यासाठी 2 मिनटं झाकण लावून ठेवलं. हे पहा, आता छान असं 2 मिनटांनी भेंडी आपली पूर्ण तयार झाली. आणि त्याच्यावरती मी गरम मसाला पाव चमचा असा घातला. या पद्धतीने आपली मसाला ग्रेव्ही भेंडी तयार झाली. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब